मायसेल्फ सावत यसू फ्रॉम SGM कॉलेज कराड. आपण ह्या आधी एक्झाम्पल बघितलेत की ज्या एक्झाम्पलमध्ये आपण पर्टिक्युलर सोल्युशन कसे काय फाइंड आउट करू शकतो हे आपण बघितले. आणखी त्यावरचे काही आपण एक्झाम्पल बघणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे cot थीटा इक्वल टू √3. ह्या इक्वेशनसाठी आपण प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं कसं हे पाहूया. आधीच्या एक्झाम्पलमध्ये सेक थीटा इक्वल टू 2/√3 साठी जी काही प्रोसेस वापरली होती सेम ती प्रोसेस कॉट थीटा इक्वल टू √3 साठी वापरणार आहे. कारण की ह्या इक्वेशनचं जे काही जनरल सोल्युशन आहे ते सेम कशासाठी असणार आहे, टॅन थीटा इक्वल टू 1/√3. कारण की कॉट थीटा आणि टॅन थीटा हे काय आहेत, एकमेकांचे अपोजिट फंक्शन्स आहेत, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्यामुळे टॅन थीटाची व्हॅल्यू आणि कॉट थीटाची व्हॅल्यू काय असणार आहे तुमची टॅनसाठी सेमच येणार. मग बघा सोल्युशनमध्ये द गिवन इक्वेशन cot theta equal to √3 is same as tan theta equal to 1/√3. म्हणून आपण cot theta equal to √3 साठी प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करण्याऐवजी आपण कशाचं पहिल्यांदा प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करणार, तर tan theta equal to 1/√3. यासाठी जे काही प्रिन्सिपल सोल्युशन मिळेल तेच कशाचं प्रिन्सिपल सोल्युशन असणार आहे, तर cot theta equal to √3 च असणार. मग सेम प्रोसेस तुम्हाला माहित आहे टॅन्जंटच्या कोणत्या अँगलसाठी आपल्याला व्हॅल्यू 1/√3 मिळते, तर π/6 साठी आपल्याला व्हॅल्यू काय मिळते 1/6. वी नो दॅट tan π/6 इक्वल टू 1/√3. आणि तुम्हाला माहित आहे पिरियोडिसिटी ऑफ टॅन्जंट बाय द पिरियोडिसिटी ऑफ tan थीटा. काय आहे पिरियोडिसिटी ऑफ tan थीटा, तर tan थीटा इक्वल टू काय फॉर्म्युला आपला tan π + थीटा. ही आपली पिरियोडिसिटी. मग आता ह्या पिरियोडिसिटी मध्ये आपल्याला काय माहित आहे, tan π/6 ची व्हॅल्यू काय असते 1/√3. मग आपल्याला अँगल काय मिळाला π/6. ही π/6 व्हॅल्यू या पिरियोडिसिटी मध्ये पुट आउट करूया. त्यावरून आपल्याला असा एक अँगल मिळेल की त्याची व्हॅल्यू पण काय असणार आहे टॅन्जंट फंक्शन साठी 1/√3 असणार. देअरफॉर tan π/6 इक्वल टू tan π + π/6. ही व्हॅल्यू पुट आउट केली. मग सिम्प्लिफाय करा. त्यामुळे अँगल काय मिळेल आपल्याला π6 × 1 मीन्स 6 आणि प्लस π म्हणजे किती मिळेल अँगल 7π/6. हा एक दुसरा अँगल मिळाला की त्या अँगलची आणि π/6 अँगलची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते टॅन्जंट फंक्शनसाठी 1/√3. मग यावरून काय मिळणार tan π/6 इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली tan 7π/6 मिळाली. पण तुम्हाला माहित आहे tan π/6 इक्वल टू tan थीटा इक्वल टू काय आहे 1/√3. देअरफॉर tan थीटा इक्वल टू 1/√3 gives थीटा इक्वल टू 1/√3 gives. त्यावरून काय मिळेल इक्वेशन, देअरफॉर tan π/6 इक्वल टू tan थीटा इक्वल टू tan 7π/6 मिळेल. मग यावरून थीटा कंपॅरिझन करा. एकतर थीटा काय असेल π/6 असेल किंवा थीटा इक्वल टू काय असेल 7π/6 असेल. म्हणजेच π/6 आणि 7π/6 ह्या दोन अँगलसाठी आपल्याला tan थीटाची व्हॅल्यू काय मिळते 1/√3. वेअर थीटा लेस दॅन π/6 थीटा इन बिटवीन काय असतो तुमचा 2
0 आणि 2 पाय बायच्या मध्ये मिळतो. मग यावरून थीटाच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या. Therefore, theta equal to pi by 6 और theta equal to 7 pi by 6. ह्या 2 व्हॅल्यू की त्यामुळे आपल्याला cot theta equal to √3 चं प्रिन्सिपल सोल्युशन मिळालं. हेच द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ cot theta equal to √3. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेम प्रोसेस आहे. मगाचे जसे एक्झाम्पल आपण मागच्या वेळेचे जसे एक्झाम्पल सॉल्व केले सेम त्या पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व केले. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. निगेटिव्ह अँगलसाठी हे सगळे झाले. तुमचा थीटा हा पॉझिटिव्ह असेल पण एखादा थीटा हा जर निगेटिव्ह अँगल असेल तर त्यासाठी प्रिन्सिपल सोल्युशन कसं काय फाइंड आउट करायचं. तर त्यासाठी बघूया आपण example. First example is for negative angle साठी sin theta equal to -1/2. आता कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू कधी येते तर त्यामध्ये तुमचा अँगल काय पाहिजे निगेटिव्ह पाहिजे. मग आता तुम्ही पहिल्यांदा काय बघणार तर sin या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये थीटा साठी अशा म्हणजे कोणत्या अँगल साठी आपल्याला व्हॅल्यू काय मिळते पॉझिटिव्ह मिळत असेल तर त्यावरून निगेटिव्ह अँगल साठी तुम्ही डिफाइन करू शकता. बघा सोल्युशन मध्ये we know that sin pi by 6 equal to 1/2. तुम्हाला माहित आहे sin pi by 6 ची व्हॅल्यू काय असते 1/2. पण आपल्याला काय करायचं आहे थीटा साठी -1/2 हे कोणत्या अँगल साठी आपल्याला व्हॅल्यू -1/2 मिळते. मग त्यासाठी काय करणार आपण पॉझिटिव्ह साठी आधी कन्सिडर करणार आणि त्यावरून काय करणार निगेटिव्ह साठी. मग यासाठी तुम्ही काय करणार निगेटिव्ह अँगल साठी निगेटिव्ह अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणलं ना जे काही पिरियॉडिसिटी आहे ती निगेटिव्ह अँगल साठी कन्सिडर करायची. देयरफॉर बाय पिरियॉडिसिटी ऑफ मग पिरियॉडिसिटी अशी कोणती पिरियॉडिसिटी आहे की ज्यामध्ये तुमचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन निगेटिव्ह असेल. मग साइन साठी कोणती पिरियॉडिसिटी आहे तर sin पाय प्लस थीटा इक्वल टू मायनस साइन थीटा ही एक पिरियॉडिसिटी मिळते. त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन हा निगेटिव्ह मिळतो कारण का आपल्याला साइन थीटा इक्वल टू -1/2 ह्या इक्वेशन साठी प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं. म्हणून पिरियॉडिसिटी पण आपण निगेटिव्ह अँगल साठी डिफाइन केली. ही एक पिरियॉडिसिटी आहे. आणि दुसरी एक पिरियॉडिसिटी काय आहे तर sin 2π - थीटा इक्वल टू sin थीटा. आता ह्या दोन पिरियॉडिसिटी मिळाले. आता ह्या दोन पिरियॉडिसिटी मध्ये आपण π/6 हा अँगल पुट आउट करू आणि त्यावरून कोणता निगेटिव्ह अँगल -sin थीटा मिळतो ते पाहू. देयरफॉर sin पाय प्लस थीटा इक्वल टू sin पाय प्लस π/6 sin पाय प्लस थीटा म्हणजेच काय आता पाय थीटाच्या जागी आपण व्हॅल्यू काय केली π/6. मग यावरून तुम्हाला काय मिळेल -sin π/6 मिळेल. and sin 2π - थीटा मध्ये थीटाची व्हॅल्यू पुट आउट करूया तर काय मिळेल sin 2π - π/6 म्हणजेच काय मिळेल तर -sin π/6 मिळेल. काय मिळाली -π/6 आणि दोन्हीसाठी पण व्हॅल्यू आपल्याला काय मिळतात -1/2 आणि -1/2. पण आता यावरूनच दुसरा एक अँगल काय मिळतो देयरफॉर sin पाय प्लस π/6 ची व्हॅल्यू काय मिळाली 6 × 1 + 1 म्हणजे किती मिळेल sin
7 पाय बाय 6 इक्वल टू मायनस साइन पाय बाय 6 इक्वल टू मायनस 1/2 अँड दुसरी एक व्हॅल्यू काय मिळाली 6 into 2 12 12 minus 12 पाय मायनस पाय म्हणजे किती मिळेल 11 पाय 11 पाय डिवाइड बाय 6 इक्वल टू मायनस साइन पाय बाय 6 इक्वल टू मायनस 1/2 मग पिरियॉडिसिटी वरून आपल्याला दोन अँगल काय मिळाले 7 पाय बाय 6 हा एक अँगल मिळाला आणि 11 पाय बाय 6 हा एक अँगल मिळाला मग यावरून काय म्हणणार रेंज तुमची काय ते 7 पाय बाय 6 आणि 11 पाय बाय 6 लाईज बिटवीन 0 आणि 2 च्या मध्ये येतो ना म्हणजेच काय येणार 0 लेस दॅन 7 पाय बाय 6 लेस दॅन 2 पाय अँड 0 लेस दॅन 11 पाय डिवाइड बाय 6 लेस दॅन 2 पाय ही जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर मायनस साइन पाय बाय 6 ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला मायनस 1/2 हे आपण पिरियॉडिसिटी वरून दोन अँगल डिफाइन केले 7 पाय बाय 6 आणि 11 पाय बाय 6 की त्याची व्हॅल्यू पण निगेटिव्ह येते निगेटिव्ह 1/2 आणि निगेटिव्ह 1/2 पण आपल्याला देताना काय दिले तर साइन पाय बाय 6 ची व्हॅल्यू काय दिले मायनस 1/2 दिली मग यावरून काय मिळणार therefore sin theta equal to minus 1/2 gives म्हणजेच काय मिळेल sin 7 पाय बाय 6 इक्वल टू sin theta इक्वल टू sin 11 पाय डिवाइडेड बाय 6 आता कंपॅरिझन केलं जर sin theta इक्वल टू 1/2 असेल तर sin 7 पाय बाय 6 आणि sin 11 पाय बाय 6 याच्या दोन्हीच्या व्हॅल्यू पण काय तुमच्या मायनस 1/2 येतात मग यावरून थीटा काय मिळतो कंपॅरिझन करा एक थीटा इक्वल टू 7 पाय बाय 6 मिळेल और थीटा इक्वल टू काय मिळेल 11 पाय बाय 6 मिळेल आणि कंडिशन काय आहे 7 पाय बाय 6 लेस दॅन 0 आणि ग्रेटर दॅन 0 आणि लेस दॅन 2 पाय म्हणजे 2 पाय आणि 0 च्या इन बिटवीन येणार 11 पाय बाय 6 पण हा 0 आणि 2 पाय च्या इन बिटवीन येणार मग यावरून दोन अँगल मिळाले 7 पाय बाय 6 आणि 11 पाय बाय 6 दिस इज द रिक्वायर्ड प्रिन्सिपल solution of sin theta equal to minus 1/2 सेम प्रोसेस आहे निगेटिव्ह अँगल साठी फक्त तुम्हाला पिरियॉडिसिटी काय येईल त्यावरून निगेटिव्ह अँगल डिफाइन करावा लागेल आणि कंपॅरिझन करून तुम्हाला थीटाच्या दोन व्हॅल्यू मिळतील आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे √3 cos theta plus 1 equal to 0 या इक्वेशन साठी आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे √3 cos theta plus 2 सेकंड आहे √3 cosec theta plus 2 equal to 0 आता हे इक्वेशन आहे आणि ह्या इक्वेशन साठी आपल्याला काय करायचं आहे प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं पहिल्यांदा हे इक्वेशन सिम्प्लिफाय करून घेऊया सोल्युशन मध्ये बघा √3 cosec theta plus 2 equal to 0 हे इक्वेशन दिले मग सेम प्रोसेस करायचे कोसेक हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कशाच्या अपोजिट आहे तर साइनच्या पहिल्यांदा साइन साठी जे व्हॅल्यू डिफाइन होतील ते सोल्युशन म्हणजे कसं असणार आहे या इक्वेशनचं मग पहिल्यांदा त्याआधी काय करणार आहे हे इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करून घेऊया बघा +2 RHS साइडला गेले तर काय होईल √3 cosec theta equal to -2 होईल आता √3 cosec theta ला मल्टिपल लागेल या साइडला गेले तर काय होईल डिवाइड त्यामुळे इक्वेशन कसं चेंज होणार तर cosec theta equal to -2 डिवाइड बाय
√3 हे इक्वेशन मिळालं. आता ह्यासाठी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की असा कोणता अँगल मिळेल की त्यामध्ये कोसेक ह्या फंक्शनची व्हॅल्यू -2 / √3 असेल. पण आता याची डायरेक्ट फाइंड आउट करण्याऐवजी आपण काय करणार, साइन ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आणि त्याची जी व्हॅल्यू येईल तीच ह्याची आहे, कारण की कोसेक आणि साइन हे काय आहे, ते अपोजिट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. त्यामुळे ह्याची फाइंड आउट करण्यासाठी आपण साइन थीटाची फाइंड आउट. द गिवन इक्वेशन cosec theta equal to -2 divided by √3 is same as sin theta equal to -√3 divided by 2. त्यामुळे ह्याची आपण प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करू आणि ते सोल्युशन कशाचं असणार आहे, तर cosec theta equal to -2 divided by √3 चं असणार आहे. मग पहिल्यांदा फाइंड आउट करूया असा कोणता निगेटिव्ह अँगल आहे की त्याची व्हॅल्यू किंवा अँगल आहे की त्यामध्ये आपल्याला -√3/2 व्हॅल्यू मिळते. कोणत्या फंक्शन साइन साठी कोणता अँगल आहे, तर π/3. साइन π/3 ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते, √3/2 मिळते. हे आपण पॉझिटिव्ह साठी बघतो. साइन π/3 ची व्हॅल्यू काय मिळते, √3/2 मिळते. पण आता आपल्याला काय करायचं आहे, -√3/2 साठी फाइंड आउट करायचं आहे. अँगल साठी सोल्युशन फाइंड आउट करायचं. मग तुम्हाला पिरियॉडिसिटी यूज करावी लागेल, बाय पिरियॉडिसिटी ऑफ साइन थीटा. काय आहे, पहिली पिरियॉडिसिटी आहे साइन पाय प्लस थीटा इक्वल टू काय असतो, मायनस साइन थीटा. म्हणजेच काय, ही एक पिरियॉडिसिटी आहे. आणि दुसरी काय आहे, साइन 2π - थीटा इक्वल टू मायनस साइन थीटा. आता आपल्याला माहित आहे एक थीटा माहित आहे π/3, तर ती π/3 ही व्हॅल्यू या पिरियॉडिसिटी मध्ये पुट आउट करू आणि आपल्याला दुसरे दोन अँगल मिळतील की त्या अँगल मुळे कोसेक थीटा इक्वल टू -√3/2 ही व्हॅल्यू सॅटिस्फाय होईल. मग बघा आता, therefore sin π plus π/3 equal to minus sin π/3 equal to व्हॅल्यू काय मिळते, तर -√3/2 मिळते. पुढे and sin 2π - π/3 equal to minus sin π/3 equal to व्हॅल्यू काय मिळते, -√3/2. पहिला अँगल आहे मायनस साइन π/3 तर मिळाला. आता यावरून काय मिळेल, therefore sin 3 × 1 3 आणि +1 4π/3 इक्वल टू -√3/2 ही एक व्हॅल्यू मिळेल. and sin 2 × 3 6 6 - 1 5π/3 याची पण व्हॅल्यू काय मिळेल, -√3/2 मिळेल. म्हणजे दोन अँगल कोणकोणते मिळाले, 4π/3 आणि 5π/3 हे दोन अँगल मिळाले की ज्यांची व्हॅल्यू -√3/2 मिळते. कंडिशन काय आहे, 0 < 4π/3 < 2π आणि नेक्स्ट कंडिशन काय मिळते, 0 < 5π/3 < 2π. म्हणजे हे दोन अँगल 4π/3 आणि 5π/3 हे इन बिटवीन कोणामध्ये येतात, तर 0 आणि 2π ह्या अँगलच्या इन बिटवीन येतात. म्हणून आपल्याला ते पर्टिक्युलर सोल्युशन आहे तसं फाइंड आउट करू शकतो. therefore
साइन थीटा इक्वल टू -√3/2 गिव्स. तर दोन अँगल काय मिळणार मग sin 4π/3 इक्वल टू sin थीटा इक्वल टू sin 5π/3. कंपॅरिझन करा. थीटा इक्वल टू 4π/3 एक मिळेल किंवा थीटा इक्वल टू काय मिळेल 5π/3 मिळेल. म्हणजे या दोन अँगल साठी आपल्याला sin थीटा इक्वल टू -√3/2 हे इक्वेशन सॅटिस्फाय मिळतं. म्हणजे थीटाच्या आपल्या दोन व्हॅल्यू झाल्या, एक म्हणजे 4π/3 आणि 5π/3. आणि या दोन अँगलमुळे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. म्हणजेच आपल्याला कोसेक थीटा इक्वल टू -2/√3 चं रिक्वायर्ड सोल्युशन काय मिळालं, तर थीटा इक्वल टू 4π/3 और थीटा इक्वल टू 5π/3 इज द रिक्वायर्ड सोल्युशन. सेम प्रोसेस आपण केले. आता यानंतरचं एक्झाम्पल आहे, लास्टचं आहे यामधलं एक्झाम्पल. प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं ते घेऊया आणि आपण यानंतर नेक्स्ट यामधला पॉइंट बघणार आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स आणि त्यावरची पण एक्झाम्पल घेऊया. सोपा आहे तो पॉइंट सोल्युशन ऑफ ट्रायंगल. त्यामध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलार कोऑर्डिनेट आपण शिकणार आहोत. मग लास्टचं एक्झाम्पल घ्या. थर्ड एक्झाम्पल आहे tan थीटा इक्वल टू -1. आता ह्यासाठी आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं. मग पहिल्यांदा तुम्हाला माहित आहे कोणत्या अँगलसाठी टॅन्जंट फंक्शनची व्हॅल्यू 1 येते आणि त्यानंतर आपण दुसरा अँगल फाइंड आउट करण्यासाठी पिरियॉडिसिटी यूज करणार आहे. बघा सोल्युशन मध्ये वी नो दॅट tan π/4 इक्वल टू व्हॅल्यू काय असते 1. म्हणजे tan 45 ची व्हॅल्यू काय असते 1 हे तुम्हाला माहित आहे. आणि पिरियॉडिसिटी काय आहे टॅन्जंट फंक्शनची. देअरफॉर बाय द पिरियॉडिसिटी ऑफ tan थीटा काय आहे पिरियॉडिसिटी, तर पहिली पिरियॉडिसिटी आहे tan π - थीटा इक्वल टू काय असतो मायनस tan थीटा. आणि सेकंड आहे tan 2π - थीटा इक्वल टू काय असतो tan थीटा. या दोन पिरियॉडिसिटी आहे. तर या दोन पिरियॉडिसिटी यूज करून आपण नेक्स्ट अँगल डिफाइन करणार. पहिला अँगल तुम्हाला माहित आहे π/4. आता हा π/4 हा पिरियॉडिसिटी मध्ये पुट आउट करू. देअरफॉर पहिली पिरियॉडिसिटी काय मिळेल π - π/4 म्हणजेच काय मिळेल -tan π/4 याची व्हॅल्यू काय मिळते -1. अँड सेकंड पिरियॉडिसिटी काय आहे तर 2π - π/4 म्हणजेच याची व्हॅल्यू काय मिळेल -tan π/4 इक्वल टू -1. मग आता ह्यावरून अँगल काय मिळेल, पहिल्या पिरियॉडिसिटी वरून अँगल काय मिळेल, सिम्प्लिफाय करा अँगल. 4 × 1 -1 म्हणजे 3π/4 इक्वल टू -1. अँड सेकंड काय मिळेल tan 2 × 4 8 -1 7π/4 इक्वल टू -1. आता हे दोन अँगल मिळाले की त्याची व्हॅल्यू आपल्याला -1 मिळते. आणि कंडिशन काय आहे तर 0 लेस दॅन 3π/4 लेस दॅन 2π अँड 0 लेस दॅन 7π/4 लेस दॅन 2π. मग आता हे दोन अँगल कंपॅरिझन करू. देअरफॉर tan थीटा इक्वल टू -1 गिव्स. मग यावरून काय मिळेल tan 3π/4 इक्वल टू tan थीटा इक्वल टू tan 7π/4.
कंपॅरिझन करा. थीटा काय मिळेल, देअरफॉर एक तर थीटा इक्वल टू मिळेल 3 पाय बाय 4 और थीटाची व्हॅल्यू काय मिळेल 7 पाय बाय 4. दिस इज द रिक्वायर्ड सोल्यूशन ऑफ tan theta इक्वल टू -1. सेम प्रोसेस आहे. पिरियॉडिसिटी यूज करून आपण काय केलंय, दोन अँगल फाइंड आउट केले, 3 पाय बाय 4 आणि 7 पाय बाय 4. आता हे झाले आपले प्रिन्सिपल सोल्युशन वरचे एक्झाम्पल. त्यानंतर आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगल हा पॉइंट नेक्स्ट पिरियड मध्ये बघणार आहे. थँक्यू.